कधीकधी एका क्षणात घेतलेला निर्णय कसा एका राजकुमाराचा जीवावर बेतू शकतो. चला, आज विश्वासघात आणि ज्ञानाने भरलेली एक नाट्यमय आणि तितकीच प्राचीन कथा पाहूया. ही कहाणी आहे एका भयंकर फसवणुकीची, एका अविचारी घाईघाईत घेतलेल्या निर्णयाची. आणि त्या निर्णयाविरुद्ध कोण उभं राहतंय? तर एक लहान मुलगा, आपल्या अफाट ज्ञानाच्या जोरावर. ही कथा आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकवते की सत्य अनेकदा आपल्या डोळ्यांसमोरच असतं, पण आपण ते पाहू शकत नाही. तर आपण जी कथा ऐकणार आहोत ना, ती एका खास प्रकारची आहे. तिला म्हणतात जातक कथा. म्हणजे या कथा म्हणजे स्वतः भगवान बुद्धांनी सांगितलेले त्यांच्याच पूर्वजन्माचे अनुभव आहेत. आणि प्रत्येक कथेतून आपल्याला जीवनाबद्दल काहीतरी महत्त्वाचं शिकायला मिळतं. आजची कथाही त्याला अपवाद नाही. तर मग कथेची सुरुवात होते एका राज्याच्या चिंतेतून, आणि मग होते एक भविष्यवाणी, जी पुढे जाऊन सगळ्या घटनांना कारणीभूत ठरते. तर उत्तर पांचाळ नावाचे एक राज्य होतं, आणि तिथले राजा होते रेणू. ते खूप चांगले, न्यायप्रिय शासक होते, पण त्यांच्या मनात एकच मोठी खंत होती. ती म्हणजे त्यांना मुलबाळ नव्हतं. राज्याचा वारसदार कोण होणार या चिंतेने ते अक्षरशः पोखरले होते. आणि याच काळात महारखित नावाचे खरे तपस्वी हिमालयातून आले. त्यांनी राजाला पाहिलं आणि दिलासा दिला की त्याला नक्की पुत्रप्राप्ती होईल. पण दुर्दैवाने त्यांची ही भविष्यवाणी एका दुसऱ्याच लोभी तपस्वीच्या कानावर पडली, आणि इथूनच एका मोठ्या कटाची सुरुवात झाली. आणि इथेच आपल्या कथेत एका खऱ्या खलनायकाचा प्रवेश होतो, जो आपल्या स्वार्थासाठी काहीही करायला तयार असतो. इथे बघा, आपल्याला दोन तपस्वींमधला जमीन आसमानाचा फरक दिसतोय. एकीकडे आहेत महारखित, ज्यांना फक्त ज्ञानाची आणि आध्यात्मिक साधनेची ओढ आहे, आणि दुसरीकडे आहे हा ढोंगी तपस्वी, ज्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सत्ता आणि संपत्तीची लालसा आहे. तर हा ढोंगी तपस्वी काय करतो? तो आजारी असल्याचं नाटक करतो आणि महारखित यांच्यापासून वेगळा होऊन थेट राजाकडे पोहोचतो आणि त्यांना सांगतो की ही भविष्यवाणी त्याने केली आहे. आत्ता पुत्रप्राप्तीच्या आशेने व्याकुळ झालेला राजा तो काय करणार? तो त्याच्यावर सहज विश्वास ठेवतो आणि त्याला दरबारात एक खास स्थान देतो. पण आता कथेत आपल्या नायकाचा प्रवेश होतो. एक लहान मुलगा, ज्याची नजर खोटेपणाच्या पडद्याच्या आरपार पाहू शकत होती. तर भविष्यवाणी खरी ठरते आणि राणीला एक मुलगा होतो. त्याचं नाव ठेवलं जातं सोमनस. पण हा राजकुमार काही सामान्य मुलांसारखा नसतो. अगदी लहानपणापासूनच त्याची बुद्धी आणि समज त्याच्या वयाच्या खूप पुढे असते. आणि मग एक दिवस अवघ्या 7 वर्षांचा राजकुमार त्या ढोंगी तपस्वीच्या आश्रमात जातो, आणि जे पाहतो ते धक्कादायक असतं. तो तपस्वी चक्क भाजीपाला विकून पैसे कमवत असतो. राजकुमार त्याला निर्भीडपणे विचारतो, अरे माळी, तू तर संसारात अडकलायस. आणि त्या एका सत्याच्या शब्दाने तो त्या ढोंगी तपस्वीचा सर्वात मोठा शत्रू बनतो. आणि आता येतो कथेतील तो क्षण जिथे एका माणसाचा खोटेपणा आणि दुसऱ्या माणसाचा आंधळा विश्वास एका निष्पाप जीवाच्या मृत्यूचं कारण ठरू पाहतो. त्याचा कट बघा, किती सोपा पण तितकाच भयंकर होता. राजा युद्धावरून परत येण्याच्या नेमक्या वेळी तो ढोंगी तपस्वी स्वतःच्याच झोपडीची तोडफोड करतो, अंगाला तेल लावून आजारी पडल्याचं नाटक करतो आणि सरळ राजकुमारावर मारहाणीचा खोटा आरोप ठेवतो. आपल्या तथाकथित मित्राची ही अवस्था पाहून राजाच्या रागाचा अक्षरशः पारा चढतो. तो काहीही विचार करत नाही, कुणाला काही विचारत नाही, आणि सरळ आपल्या पोटच्या मुलाला, राजकुमाराला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावतो. विचार करा, हा फक्त अविचारीपणा नव्हता, हा होता एका राजाचा आंधळा विश्वास, ज्याची किंमत त्याचाच मुलगा चुकवणार होता. जिथे राजा रागाने आंधळा झाला होता, तिथे हा लहान राजकुमार मृत्यूसमोर असतानाही अगदी शांत होता. जेव्हा सैनिक त्याला पकडायला येतात तेव्हा तो घाबरत नाही. उलट धैर्याने म्हणतो, थांबा, मला आधी राजासमोर घेऊन चला, मला माझी बाजू मांडायची आहे. आता आपण पाहणार आहोत की कसा एक 7 वर्षांचा मुलगा केवळ तर्काच्या आणि पुराव्यांच्या जोरावर एका मोठ्या षड्यंत्राचा पर्दाफाश करतो. राजासमोर पोहोचल्यावर राजकुमार शांतपणे एकामागून एक पुरावे सादर करतो. तो राजाला आठवण करून देतो की त्याने त्या माणसाला सांसारिक का म्हटले, कारण तो तपस्वीचं जीवन जगतच नव्हता. तो तर भाजीपाला विकून पैसे कमवत होता, जे कोणत्याही खऱ्या तपस्वीच्या आचरणाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.
राजकुमाराचं बोलणं ऐकून राजाला कुठेतरी शंका येते आणि तो चौकशीचे आदेश देतो. आणि मग काय, एका मागोमाग एक सत्य बाहेर येऊ लागतं. त्या ढोंगी तपस्वीच्या झोपडीत भाजी विकून कमवलेली पैसे सापडतात आणि त्याचा सगळा खोटेपणा उघड होतो. राजकुमार अखेर निर्दोष सिद्ध होतो. पण ह्या कथेचा शेवट मात्र खूपच अनपेक्षित आहे. इथे विजय मिळाल्यानंतर राजकुमार सत्ता उपभोगत नाही, तो एक पूर्णपणे वेगळा मार्ग निवडतो. इथे राजकुमाराची परिपक्वता पुन्हा एकदा दिसून येते. तो आपल्या वडिलांना शिक्षा करत नाही, उलट त्यांना एक राजा म्हणून त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतो. तो त्यांना सांगतो की विचार न करता घेतलेला निर्णय एखाद्या चुकीच्या औषधाप्रमाणे असतो, ज्याचा परिणाम नेहमी वाईटच होतो. राजकुमारासाठी हा निर्णय नक्कीच सोपा नसेल, पण ज्या राजाचा आपल्याच मुलावर विश्वास नाही, जो एका ढोंगी माणसाच्या शब्दांवर अवलंबून आहे, त्या अविचारी राज्यात सिंहासनावर बसण्यापेक्षा त्याला ज्ञानाचा मार्ग जास्त श्रेष्ठ वाटला, म्हणून तो सगळं ऐश्वर्य सोडून हिमालयात तपस्वी होण्यासाठी निघून जातो. आणि यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याची आई राणी सुधम्मा त्याला थांबवत नाही. जिथे राजांनी अविचार दाखवला, तिथे राणीने आपल्या मुलाच्या ज्ञानाचा आणि त्याच्या निवडीचा आदर केला. तिला कळून चुकलं होतं की तिचा मुलगा एका खूप मोठ्या मार्गावर निघाला आहे. आणि मग कथेच्या शेवटी बुद्ध एक मोठं रहस्य उलगडतात. तो ढोंगी तपस्वी दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा आयुष्यभराचा प्रतिस्पर्धी देवदत्त होता. आणि तो ज्ञानी राजकुमार, तो होता स्वतः गौतम बुद्ध, त्यांच्याच एका पूर्वजन्मात. तर ही कथा आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करते. जेव्हा सत्ता आणि व्यवस्था चुकीच्या मार्गावर असते, तेव्हा सत्तेपासून दूर जाणं हेच सर्वात शक्तिशाली पाऊल ठरू शकतं का, यावर नक्की विचार करा.